नमस्कार मित्रांनो, आज आम्ही EWS किवळे म्हणजे आर्थिक दुर्बल दृष्ट्या गरीब लोकांना जी घरं मिळतात त्यांच्या संदर्भातल्या बऱ्याचशा अडचणी होत्या। 2-3 महिन्यापूर्वी सुद्धा आम्ही महापौरांना भेटलो होतो। महापौरांनी सकारात्मकपणे बरेचसे प्रश्न सोडवलेत। 2 प्रश्न पेंडिंग राहिले होते, त्या संदर्भात आम्ही आज भेट दिली। रेराचं त्यांचं रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे, त्या संदर्भात तातडीनं रेराच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत। आणि आर्थिक दुर्बल दृष्ट्या दुर्बल असलेले घटक किंवा प्रधानमंत्री आवास योजनेतील जे काही लाभार्थी असतात, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयापेक्षा कमी आहे किंवा ज्यांचं घर 30 चौरस फुटापेक्षा छोटं आहे, म्हणजे 300 स्क्वेअर फूटपेक्षा छोटं आहे, अशा लोकांकडून फक्त 1000 रुपये स्टॅम्प ड्युटी घेतली जावी। अशा प्रकारचा 2018चा शासनाचा एक GR आहे। त्यानुसार या सर्व लोकांना जी इतर केसेसमध्ये 7% स्टॅम्प ड्युटी असते तशी न लावता 2018चा जो GR आहे त्यानुसार फक्त 1000 रुपये राज्य सरकारने स्टॅम्प ड्युटी घ्यावी। याही विषयावरती आज आम्ही IGR असतील, JDR असतील, डेप्युटी IGR आहेत, या सर्वांना व्हॉट्सअपला मेसेज पाठवले, तर फोन लावलेले आहेत आणि लवकरच यांचा रेराचा आणि स्टॅम्प ड्युटीचा प्रश्न सोडवला जाईल असं मला वाटतं। आणि यांना जूनमध्ये आपल्या हक्काच्या घरामध्ये राहता यावं, त्यासाठी मेमध्ये आमच्या ह्या युद्ध पातळीवरती हालचाली होतील आणि 1 जून पूर्वी त्यांना त्यांच्या घरापर्यंत कसं जाता येईल यासाठीचा आमचा प्रयत्न आहे। कारण जर ते 1 जूनपर्यंत जाऊ शकले नाहीत, म्हणजे याचा निकाल लागला नाही, तर तिकडे भाड्याने राहायचं का इकडे शिफ्ट व्हायचं, आणि मग मुलांच्या शिक्षणाचं काय करायचं, तिकडच्या शाळेत ॲडमिशन घ्यायचं का इकडच्या, हा मोठा यक्ष प्रश्न आहे, किचकट प्रश्न आहे। त्याच्यासाठी मे संपायच्या अगोदर हे 2 प्रश्न तातडीनं सोडवण्याचं आवश्यक आहे, म्हणून आम्ही सुपर महापौरांकडे आलो। त्यांनी पालिकेच्या बाजूचे जे काही रोल आहे तो पटकन क्लिअर केलेला आहे आणि बाकीचा जो राज्य सरकारचा रोल आहे आणि रेराचा, त्या संदर्भात 31 मेच्या अगोदर या सगळ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। धन्यवाद।